हाय फ्रेंड, मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन की आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आज मी माझ्या स्किन केअर रुटीनबद्दल आणि हेअरबद्दल सांगणार आहे. तर आता बघा, मी खूप गावाला वगैरे गेले होते, कारण मुंबईला गेले होते. त्यानंतर मी तुळजापूर वगैरे केलं, नाशिकला पण आम्ही फिरलो. म्हणून माझ्या तोंडावरनं खूप स्टँड झाल्यासारखा वाटत होता. त्यामुळे म्हटलं आता थोडंसं आपण क्लीनअप वगैरे करून घेऊ घरच्या घरीच. त्यासाठी मी काय केलं, म्हणजे क्लीनअप तर नाही घरच्या घरी केलं मी, पण थोडंसं स्क्रब वगैरे फेस पॅक वगैरे लावून घेतला. आता मी स्क्रब करून घेते तर 5 मिनिट हे करून घेईन, मी स्क्रब करून घेईन. त्यानंतर मस्त आपलं सॉफ्ट हेअर वगैरे, आपलं हेअरच म्हणते सॉरी, फेस वगैरे क्लीन करून घेईन. त्यानंतर मी फेस पॅक लावणार आहे. आणि हे काही जास्त महागाचं नाही आहे, आपलं 5-10 रुपयाचं, म्हणजे 5 नाही 10-15 रुपयाचं पॅकेट भेटतात आपल्या मार्केटमध्ये, तिथनंच घेतलेले आहेत मी हे पॅकेट. पण तुम्ही पण असे घेऊन आपल्या चेहऱ्याची वगैरे चांगली मसाज वगैरे करून घ्या. आता बघा, मी स्क्रब केलं, त्यानंतर फेस वॉश करून घेतला आणि आता मी फेस पॅक लावते. तर दाखवलं मी फेस पॅक कोणता लावलेला आहे, हिमालयाचा होता. आणि स्क्रब पण, तर तुम्ही पण नक्की हे लावून घ्या, कारण आपले स्टँड वगैरे निघून जातो आणि थोडं ग्लो पण आल्यासारखं वाटतं. ते तुम्हाला शेवटला कळेलच. मस्त आता पॅक लावते मी आणि 5 मिनिट ठेवून देते, जास्त वेळ नाही ठेवणार मी, कारण रात्र झालेली आहे, नानूला पण झोपी लावायचे. रात्री लावलं म्हणजे कसं मग आपल्याला नंतर ग्लो वगैरे येतं आणि वॉश करण्याची वगैरे गरज नाही. त्यामुळे मी रात्रीलाच लावून ठेवते. आता मस्त फेस पण लावून धुवून घेतलं मी, सॉफ्ट ओढणी माझी त्याला पुसून घेते. आणि आता मी लावणार आहे फेस मास्क, जे की मी लावताना दाखवलं नाही, कारण मोबाईल अनुकडे होता, त्यामुळे मला व्हिडिओ नाही काढता आला, म्हणून आता दाखवते रिमूव्ह करते वेळेस. आता मी हे फेस मॅक लावून घेतलेलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या तोंडावरला ग्लो वगैरे, पूर्ण स्किन वगैरे पूर्ण अशी टॅन वगैरे गेल्यासारखे, कारण मी तर वर्षाला लावल्यासारखं लावलं आहे. आणि तुम्ही पण लावा, कारण सारखं लावलं तर नक्की तुम्हाला पण रिझल्ट समजेल. आमच्या अनुला थोडासा खोकला आलेला आहे, कारण आमचा प्रवास झाला आणि तिने बाहेरचं पण खाण्यात आलं, त्यामुळे थोडीशी खोकलते. माझ्या साईडलाच बसलेली, मी वॉइस ओव्हर करते त्यामुळे. आणि मस्त आता हे रात्रीचं आहे रुटीन माझं, कारण आणि दुसरा एक फेस पॅक आहे आणि दुसरी पण एक त्यांची क्रीम आहे, मी तुम्हाला नंतर दाखवेल ज्यावेळेस लावेल ते. बघा, आता मी सकाळी 5 वाजता उठले होते. ही सोबत त्यांना म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्या माझं, मी बाहेरचं झाडून वगैरे काढते ते दाखवते, कारण सकाळी बाहेर खूप शांत वातावरण राहतं आणि बाहेर कोणी नसतं पण. आणि त्याचमुळे जर एक वेळेस जर दार लावलं तर मग नंतर मी बाहेर जात नाही जास्त, त्यामुळे म्हटलं उठलेली आहे तोपर्यंत मस्त बाहेरचं झाडून वगैरे घेऊन टाकू, कारण श्री पण घरी होते आणि मला एकटीला भीती वाटतेच पहाटे बाहेर जाण्यासाठी, त्यामुळे श्रीला म्हटलं होतं चला. आणि आता हे मॉर्निंगला मी जे की केसांसाठी पॅक लावून घेते माझ्या, आणि हे पॅक मी घरच्या घरीच बनवलेलं आहे. तुम्हाला सांगते मी कसं बनवला ते, तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप छान केस होतात, सिल्की होतात आणि मेन म्हणजे हेअरफॉल नाही होणार याने, त्यामुळे एक वेळेस ट्राय करा तुम्ही बी. आणि सारखं आठवड्यातून एक वेळेस लावलं तर नक्कीच रिझल्ट भेटेल याचा, कारण माझ्या फ्रेंडला भेटलेलं आहे, त्यामुळे मी पण लावलेलं आहे. याच्यामध्ये मेथी दाणे, कलंजी आणि थोडेसे तांदूळ रात्रीला भिजू घालायचे आणि सकाळी ते मिक्सरमधनं काढायचे. मी तांदूळ घातले नव्हते, कारण माझ्या लक्षातच नाही, त्यामुळे मी तांदूळ सकाळी 1 तास ठेवले आणि नंतर मी वाटून घेतलं मस्त मिक्सरमध्ये. कलंजी, तांदूळ आणि आपली रात्री भिजू घातलेले मेथी दाणे, आणि त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि दही टाकायचं आणि ते वाटून घ्यायचं. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, त्यामुळे मी काही कढीपत्ता टाकला नाही, दही वगैरे टाकून ते वाटून घेतलं आणि आता पूर्ण केसांना लावून घेते. आणि ना मी हेअर वॉश वगैरे केल्यानंतर पण व्हिडिओ तर डिलीट झाला, त्यामुळे मला हेअर वॉश केलेला व्हिडिओ काही दाखवता नाही आला. नेक्स्ट टाईम लावेल त्यावेळेस नक्की दाखवेल. आणि आता मी स्वयंपाक करते. आमच्या अनु बघा कशा पोळ्या लाटते मस्त. चला मग आता आपण इथंच थांबू. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू नंतरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. अनु बाय बाय म्हण, बाय बाय बोल, बाय बाय फ्रेंड, भेटू नंतर बोल.